नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, आज आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. पण स्वयंपाकाच्या आधी तुम्हाला 2-3 शब्द सांगते. तुमच्या लोकांचं खूप खूप प्रेम आहे मला, ते मला कमेंटमध्ये कळतं एकदम. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. आणि खरंच खूप लोक चांगले आहेत आणि कधीच मी तुमचं असं म्हणजे मन नाराज नाही करणार. एकदम हमेशा खुश ठेवून तुम्हाला लोकांना. आणि आता आपलं फेसबुक पेज हे अकाउंट आपलं ओपन झालेलं आहे. तर सगळ्यांनी नोंद घ्या, सगळ्यांनी फॉलो करायला विसरू नका आपलं. आणि इंस्टाग्राम पण आपलं जुनंवालं चालू झालेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. ठीक आहे. तर आणि आज माझं एक छोटंसं एक चॅनल आहे, 5-5.5 हजार त्याला सबस्क्राईब आहेत फक्त. ती मी डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते आणि कमेंट बॉक्समध्ये मी पण लिंक टाकते. त्याला तुम्ही नक्कीच क्लिक करा आणि बघू शकता. एकदम छोटं चॅनल आहे ते एकदम. म्हणजे ते माझ्या भावांच्या मुलांसाठी त्याचा जो बी काही पैसे येतात ते पण मी असा विचार केला आहे, आता आपाचं पण वय झाले, आपल्याला कोण पैसे देतं आहे नाही देतं, कोणाचा काही भरोसा नाही. बरोबर आहे का नाही? तर जो बी त्या चॅनलमध्ये काही पैसे येतात तर ते चॅनलचं पैसे मी आपल्याला खर्च करीन. कारण की आईला काल पण मी बोललेली आपाचं मी हे करीन म्हणून, ध्यान ठेवीन म्हणून. ठीक आहे. तर आता मी जर आपल्याला उद्या काय झालं, मागं पुढं होतंच माणसाला ना, आजारी आहे, हे आहे, ते आहे, त्यांना पैसे कोण देणार? बरोबर आहे का नाही? कोणाचा जीव अवलंबून नाही राहू शकत ना आपण. तर त्यासाठी मी हे करीन एकदम. आणि त्यांना पोरांना पण देईन ते पैसे खायला वेळेला, असं काय नाही की नाही. तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा आणि छान छान तुम्हाला मी ब्लॉग दाखवत जाईन एकदम. ठीक आहे. तर आता आपण चला चाय बनवून घेऊया. कोणा माझं फेसबुक आणि इंस्टाग्राम भेटत नसेल तर नक्कीच तुम्ही, मी ते लिंक टाकते वाटले तर. आता येस तो बाहेर गेला, कॉलेजला गेला, आज पहिला दिवस आहे येतचा. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम. तुम्हाला जर मेसेज करायचा असेल तर मेसेजवर मला मेसेज करू शकता, बोलू शकता. पण आता मी एका सध्याला फोन घेतल्यानंतर मी फोन पण ठेवणार आहे. मी ऑनलाईन बिझनेस पण चालू करणार आहे, पण कसं सगळं दमादमाने एकदम. जसं आता मी कपडे पण आणून विकू शकते एकदम असं समोर तुमच्या घरी जाऊन पण मी देऊ शकते तुम्हाला लोकांना कपडे. तुम्ही मला बोलवू शकता की हां मला हे पाहिजे ते पाहिजे. जसं नायटी आलं, साडी आलं, पेटीकोट आला, ब्लाऊज आला, छोटे छोटे कपडे, हे सगळं मी विकायचा प्रयत्न करते. पण आता सध्या भांडवल नाही म्हणून त्याचं थांबले जा, पण सगळं दमादमाने मी चालू करते. बरोबर आहे का? कारण आता याचं कॉलेज आहे, आता 11वीला गेला आहे. आता खर्च खूप जास्त आहे. तर मला कोणाकडं लक्ष न देता माझ्या पोराचं फ्युचर मला बघायचं. तर तुमची साथ असेल तर नक्कीच आपण पुढे जाऊया. बरोबर आहे का नाही? आणि आपल्या यशसाठी खूप काही करायचं आहे. आता यशचं एक चॅनल आहे, यश सातपुते. तो बोलतो मम्मी मी स्वतःहून चालवणार, तू मला सपोर्ट नको करू, काय नको. ठीक आहे. त्यांनी पण उद्या व्हिडिओ टाकलं त्याच्या आयडीवर, तर त्यांना नक्की त्याला सपोर्ट करा, भावांना बहिणींना. त्याला त्याचं स्वतःचं करिअर बनवायचं आहे. तो बोलतो की त्याला पण म्हणजे कसं तरी वाटतंय ना, माझ्याकडून पैसे घेणं हे करणं चांगलं वाटत नाही. तो पण आता मोठा होत आला आहे. तो म्हणतो मी माझ्या आयडीवर मी व्हिडिओ टाकत जाईल, तू त्या यश सातपुते चॅनलवर व्हिडिओ नको टाकत जाऊ. मी त्याला नाही टाकत. आणि यश मला बोलतो मग मी स्वतःचं मी दाखवीन म्हणतो, तुझ्या ओळखीने मला मोहरं नको जायला म्हणतो. म्हणजे त्याचं बात बरोबर आहे. उद्या त्याला कोणी म्हणायला नको की तुझ्या मम्मीचं सपोर्टने तू मोहरं गेला. बरोबर, त्याचं पण त्याला हे पाहिजे ना त्याची. बरोबर आहे का? तर सगळ्यांनी प्लीज त्याला कोणी कमेंट करू नका. तुम्ही दोघंजण एकत्र व्हिडिओ बनवा, हे करा ते करा. आता तो मोठा झाला आहे. आता त्याचा 12 ऑगस्टला बड्डे आहे यशचा. कोणाकोणा आठवण आहे ते पण सांगा काय. आणि नक्कीच आपण आहे ना त्याचा बड्डे साजरा करूया, मस्तपैकी छोटासा खोना का करूया. आणलं दूध? चला, आमच्या काजीने दूध आणलं तर चहा बनवूया. दूध असं थांबली ते पण भरपूर नाही बोलली, 3-4 मिनटं ते हातच गेलं. बघू बाय, बघा दूध आणलं माझ्या सोनीने. बघा ये काजू इथं बस. आमच्या काजूचा बड्डे झाला हो, काजूचा बड्डे करायचा होता. काजू लय भारी आहे माझी. सगळ्याला वाटतं काजू माझी पोरगी आहे. हो, तुम्ही खरं बोलता हाय ना ग काजल? मी काय झालं, काजल होती ना छोटीशी लहानपणीची, तेव्हा तिच्या मम्मी म्हणलेली मला नको बाय काजल म्हणली. मग मी काजलला म्हटले की तिच्या मम्मीला म्हटलं एक काम कर, ही पोरगी बालकुशी माझी आहे म्हणलं, तू सांभाळ म्हणलं, मोठी झाली मला दे म्हणलं. पण आता तिची मम्मी बेमान झाली, देणंच मला पोरगी. हाय ना ग काजू? नाही. मग काजू तरी म्हणली मी माझ्या आत्याचीच आहे म्हणली. हाय ना ग काजू? नाही बाय, माझी सोनं आहे की, माझं पिल्लू आहे की, माझं सोनाला आहे की, माझं सोनेली आहे, सोनेली लई पोरगी हुशार आहे माझी. हा, मला बड्डेला लई बोलवत होते. आहे ना काजू? काजूला हा ना तिच्या बड्डेसाठी काहीतरी गिफ्ट देणार होती, पण माझ्या खरंच हे नव्हतं. मग आता काजूला मी सँडल घेणार आहे. काय ना काजू घेणार ना आताचा पगार झाल्यावर? काजूला सँडल घेणार आहे आणि सलूनला पण सँडल घेणार आहे, ओमला बूट घेणार आहे, यशला बूट घेणार आहे. त्याचा नक्कीच मी ब्लॉग दाखवणार. आम्ही घेण्यासाठी कुठं जाणार आहे माहिती आहे? तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आम्ही घेण्यासाठी कुठं जाणार आहे? मुंबई सुरू ना, कारण मुंबईला ह्यांना घेऊन नाही जाऊ शकत, आहे का नाही?
तर तुम्ही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की आम्ही सलोनीला, ओमला, यशला आणि काजलला, अरे बापरे मेन तो काजलच राहिली, तिला आम्ही सँडल घ्यायला जाणार आहे. हां तुम्ही कमेंटमध्ये लिहा. अजून काजल तुला काय घ्यायचं बाय? काय तर घे की थोडंसं. काय घेऊ? चॉकलेट घेऊ का तुला? चॉकलेट? हां चॉकलेट ठेवल्या रुपयावालं. किती रुपयावालं? 50 रुपयाची कॅडबरी घेणार मी. चालेल? कारण सगळ्यांना एक 50-50 रुपयाची दिली, 4 जण पोर आहेत, 200 जात्यात, जाऊ द्या. आहे का नाही? आहे का नाही काजू? मला पप्पी दे काजू एक. अयो लय भारी माझी सोनेली आहे, माझी सोनेली लय भारी आहे. तू माझी माया करतच नाही बाया. सगळे लोक बोलतात तुमची पुलगी आहे का? माझी पुलगी नाही, माझ्या भावाची पुलगी आहे, पण ती माझीच पुलगी आहे. आहे का नाही? हां काजल किती माझी, किती वेळ आहे बाय तू? किती वेळ आहे? तिसरीला गेली शाळेत. माझ्यासारखी दिसते का नाही थोडी थोडी? हो का? चेहरा बघा की मिळतो जुलता आहे ना. आहे का नाही? हां कसा दिसतोय? काजल पण गोरी, मी पण गोरी. आहे का नाही? काजल मी नाही आत्या भाच्या आहे, आम्ही आत्या भाच्या आहे ना गं. हां आमची काजल मोठं झाल्या व्हिडिओ बघन की आमच्या आत्याने मला काय काय दिलं होतं लहानपणी. मी काजलचा अजून व्हिडिओ बघते. छोटी असताना सारखी माझ्या मागं पळायची काजल. आहे ना काजू? काजू तुला आठवतं का गं? नाही तुला काय आठवत? काय आठवतंय? लोक आम्ही लोक मुंबईला गेलतो तेव्हा आम्ही समुद्राला गेलतो फिरायला, तिथं टी शर्ट गमला होता ओमचा, ती तिला आठवते. अच्छा ठीक आहे कोई बात नाही, काय तर आठवलं. चला भावानं बहिणीनं 7 मिनिटाचा जवळजवळ व्हिडिओ झाला. आता ही चहा बनवूया. जास्त मोठा काय व्हिडिओ टाकत नाही काय नाही. आता हे अलगच व्हिडिओ बनवते मी एकदम. हे व्हिडिओ मी अलग टाकते. मग डोळ्यामध्ये काहीतरी फळ लागलं आहे. मला दिसायचं कमी आलं आहे माहिती आहे का? मला चष्मा बनवायला जायचं आहे. आता मुंबईला जाईन ना तर चष्मा बनवते आणि हे करते एकदम. चला भावानं बहिणींनो असं छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आता कुकिंगच्या चॅनलवर एक व्हिडिओ येईन बघा, आपला स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवते. तर हे आपलं छोटं चॅनल आहे, सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय, लव यू. आणि आपलं फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं चालू झालेलं आहे, तर सगळ्यांनी नोंद घ्यावी. आपलं जुनं अकाउंट झाले चालू. काल आम्ही बघितलं, मी चालू करून जमतंय का. मग त्याला पण लय बाय फेसबुकचं तर हे चाललंय, ती फोटो मागते असा 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 करू करू त्यांनी माझा फोटोचा माझ्या चेहऱ्याचा असा किन ते असं बघा ते गोल आलं आणि त्या गोलवर असं फोटो करायला लागला. पण असं करायला लागलं, पण असं करायला लागलं, असं करायला लागलं, असं करायला लागलं, असं करायला लागलं. ते आपल्याला नसतं थांबचं, तसं तोंडाचं बी झालंय बाय आता. तेव्हा ते झालं चालू बाय. फेसबुक चालू करून दिलं येसने माझं. येसला म्हणलं बघ मला होतं असेल तर चाल. कोणत्या तर ताईने मला कमेंट केली होती तुम्ही फेसबुक पेज बी चालू करा, तिथे पण तुम्हाला 4 पैसे भेटतील. थँक्यू सो मच तुम्ही सांगितल्याबद्दल. म्हणून ते त्यांचं ते धोक्यात ठुलं आणि ते पटकन चालू केलं. म्हणजे त्यांना मी कमेंट पण केली, मी हो नक्की चालू करते म्हणून. त्यांना मी थँक्यू सो मच बी त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे त्यांना रिप्लाय मी दिला. तर असं तुम्ही मला असं खोकला येते बघ, तर तुम्ही अशा मला आठवण करून देत जावा. ठीक आहे. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि खूप खूप छान कमेंट करतात. तुमचं कमेंट बघून मला खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला असंच मी छान छान व्हिडिओ दाखवीन. आपलं 4 चॅनल आहे. एक यश सातपुते, एक यश सातपुते ब्लॉगिंग चॅनल, एक स्मिता सातपुते कुकिंग चॅनल, एक स्मिता सातपुते. ठीक आहे. तर सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि असंच हे राहणार. पण मी येसचं चॅनल नाही चालू करणार. येस स्वतःहून करणार आहे त्याच्या हिसाबाने. तर त्याच्या हिसाबाने त्याला टाकून द्या. त्याच्यातलं मी माझा व्हिडिओ पण मी डिलीट करणार आहे, पण आताच नाही. जर त्याला म्हटलं चांगलं विषयिक व्हिडिओ तुझं झाल्यानंतर ना ते माझा व्हिडिओ तू प्रायव्हेट कर म्हणलं. असं डिलीट पण नाही करणार, तो एक प्रायव्हेट करणार. आणि माझ्या आयडीमध्ये माझ्या फेसबुकच्या पेजमध्ये टाकणार एका टायमाला. असं करू शकतो आपण. बघूया काय ना काय कारण त्याला पण आपली पहिचान पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? तर सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा आणि तुमचं असं प्रेम राहून द्या. चहा बनवायला दूध आणले म्हशीचं, अर्धा लिटर दूध आहे. कसं लिटर आहे काय माहीत नाही. गावात कसं आहे गेलं तर काय सवना माहीत नाही. सवना आपलं आणायचं, माझा भाव आणलं तर ते करायचं खायचं. सवना माझी वाट बघत बसली या स्वयंपाकाची. पीठ मळून ठेवले, पीठ दाखव ग काजू पीठ आण. कारण तिला माहिती आहे मी चपात्या चांगल्या करते, तिला पण माझ्या चपात्या आवडतात. माझा चपात्या करते, भाजी करते. आता भरलेली वांगी मला खाऊ वाटतात. आणि तुम्हाला सांगायला गेलं ना तर कारलं त्या हिशोब बनवलं. कारलं लय भारी, आपण लय नवजू खातो. 4-5 दिवस आपण ठेवलं. तर अजून एकदा मी रेसिपी बनवणार आहे. मला पण आवडलं कारलं. चला सांगचे नाही पुरे.
आता चपात्या करून घेते, भाजी करून घेते. बघा पीठ मळले सवर्णाने. हे बघा पीठ मळून ठेवले. आता चपात्या करते आणि ताज्या चपात्या 2 खाते. 4 चपाती खाते. मला 4 चपाती खायला खूप आवडतं. ते पावन बिवत नाही आवडत. चल चल चुल पेटू. आधी चहा करून घेऊ आणि चहा ठुते एकदम. ठीक आहे, चला चुलीवर तुम्हाला जेवण दाखवते. चुलीवर चहा बनवू आज आपण. ठीक आहे, काय ग काजल, बरोबर आहे का नाही? चला लाईक करा आमच्या काजलच्या व्हिडिओला. हे आमचं काजलचं चॅनल आहे, सलोनीचं, ओमचं, येतचं आहे ना, आपाचं आहे ना. मला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. असं नाही, असं माझ्या घरी बसायचं इथं असं असं. आमच्या काजलला पण मी स्वयंपाक शिकवणार आहे. काल सलोनीला शिकवलं का नाही मी? काल सलोनीनाच माझ्या घरी बसा. माझं नमस्कार. कशा आहात तुम्ही लोक सगळी? म्हणा कसं आहे तुम्ही सगळी लोक? मला ओळखलं का नाही तुम्ही? हां म्हण की बाया. लाजते काजल. कोई बात नाही, ती पण नंतर व्हिडिओ बनवणार. काजलचं इंस्टाग्राम बनवून देणार आहे मी. इंस्टाग्राम आहे ना काजू? पण आताच नको बाय, मोठं झाल्याशिवाय काहीच नाही आहे ना बाय. काजल 10वीला जाईन तेव्हा तिला इंस्टाग्राम चालू करायला द्यायचं आहे ना बाय. आता आम्ही इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकणार दोघीजण, भाच्या आत्या भाच्या. आमचं पहिलं व्हिडिओ तुम्ही लाईक करा. ठीक आहे, काजलचं व्हिडिओ. काजल उड्या मारायची काजल माझ्या ह्याच्यावर, इंस्टाग्रामच्या ह्याच्यावर. ठीक आहे, चला बाय.